शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू अॅग्रो सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर त्याच पद्धतीनं फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। खोडवा ऊसाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन करणं, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं अतिशय गरजेचं असतं। तर आपला ऊस दोन पद्धतीनं तोडला जातो। पहिली पद्धत, जुनी पद्धत, ती म्हणजे मजुरांच्या सहाय्याने ऊसाची तोडणी करणे, आणि दुसरी पद्धत आहे आधुनिक काळातील हार्वेस्टरच्या सहाय्याने ऊसाची तोडणी करणे। हार्वेस्टरनं ऊसाची तोडणी केल्यानंतर पाचटाची ऑटोमॅटिक कुटी केली जाते। त्याच पद्धतीनं मजुरांच्या सहाय्याने ऊसाची तोडणी केली असेल तर आपल्याला जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी, उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी ऊस तुटल्यानंतर पाचट कुटी यंत्रानं पाचटाची व्यवस्थितरित्या कुटी करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं पाचटाची कुटी केल्यानंतर मजुरांच्या सहाय्यानं बोंडावरील वरंब्यावरील पाचट आपल्याला सरीमध्ये दाबून घ्यायचा आहे। त्यानंतर ऊस पिकातील पाचट कुजवण्यासाठी आपल्याला पाचटावर 1 एकर क्षेत्रासाठी 1 बॅग युरिया, तसेच 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, तसेच त्याच्यामध्ये 1 बॅग पाचट कुजवणारे जीवाणू एकत्रित मिक्स करून आपल्याला पाचटावर हा सर्व खत समसमान फेकून टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्प्रिंकलरच्या सहाय्यानं किंवा पाणी देऊन सर्व पाचट आपल्याला भिजवायचं आहे, जेणेकरून पाचट कुजवण्याचं काम जीवाणूंमार्फत केलं जाईल। पाचट कुजविण्यासाठी आपण दर 15 दिवसातून 2 वेळेस वेस्ट डिकॉम्पोजरची फवारणी घेऊन देखील आपण पाचट कुजवू शकतो। त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं, यंत्राच्या सहाय्यानं ऊसाच्या बगला चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून बगलावरची माती त्या पाचटावर पडली जाईल। पाचट आपलं पाणी तसेच मातीच्या संपर्कात आल्यामुळं पाचट लवकर कुजण्यास मदत होणार आहे। 4 महिन्यानंतर आपल्याला उडामधल्या वाळ्याला पाला आलेला काढायचा आहे। त्याच पद्धतीनं अशेक कोंबारे, रोगग्रस्त ऊस देखील काढायचे आहेत। सरासरी आपल्याला एका बेटामध्ये चांगले 10 ते 12 सशक्त ऊस ठेवायचे आहे। त्याच पद्धतीनं आपला ऊस 6 महिन्यांचा झाल्यानंतर वाळ्याला पाला तसेच पाचट काढायचा आहे आणि सरीमध्ये दाबून घ्यायचा आहे। तर 2 सरींमधलं पाचट एका सरीमध्ये टाकायचं आहे, म्हणजेच एकाड एक पाचट आपल्याला करायचा आहे। त्याच पद्धतीनं 8 महिन्यांचा ऊस झाल्यानंतर आपल्याला आणखी एकदा ऊसाचा वाळलेला पाला किंवा पाचट काढून सरीमध्ये दाबून घ्यायचा आहे। योग्य पद्धतीनं ठिबकच्या सहाय्यानं भिजवायचा आहे। त्यानंतर त्या पाचटावर आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 2 बॅग युरिया, 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, तसेच पाचट कुजविणारे जीवाणूंचे मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सर्व खत आपल्याला पाचटावर टाकायचं आहे। तर या पद्धतीनं आपलं पाचट कुजण्यास मदत होणार आहे। पाचट कुजल्यामुळं जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, उपयुक्त जीवाणूंची गांडूळाची संख्या वाढणार आहे, जमिनीतील तापमान नियंत्रित राहणार आहे, तसेच मुळांद्वारे देखील अन्नद्रव्याचं योग्य पद्धतीनं व कार्यक्षमपणे अपटेक होणार आहे। तसेच पाचटामुळे तणांचं देखील नियंत्रण होणार आहे। जर आपला पेने प्लॉट असेल तर त्याचं पाचट किंवा पाला काढायचा नाही। ऊसाचा वाळलेला पाला किंवा पाचट खाल्ल्यामुळं आपल्या कांडीला तसेच ऊसाच्या पानांना भरपूर हवा तसेच सूर्यप्रकाश मिळणार आहे। कांड्याची लांबी, रुंदी तसेच जाडी वाढणार आहे, कांडी टणक व मजबूत होणार आहे। त्याच पद्धतीनं पानांना भरपूर हवा व सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे पानांची लांबी, रुंदी वाढणार आहे, हरितद्रव्याचं भरपूर स्टोरेज होणार आहे, भरपूर अन्नसाठा होणार आहे। कारण ऊस पिकामध्ये एक पान आपलं एक कांडी वसतं, त्यामुळे पानांचं संरक्षण करणं, पानांमध्ये अन्नद्रव्याचा
अधिक साठा करणं, पानाची लांबी रुंदी वाढवणं अतिशय गरजेचं. या पद्धतीची कामं आपल्याला पाचट व्यवस्थापनाची करून घ्यायची आहेत. आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या खोडवा ऊसाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.